पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणात आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर सोलापूरच्या नातीला न्याय मिळाला पाहिजे अशा भावना घेऊन जे आहेत आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। खरं तर सोलापूरमध्ये प्रचंड असा ऊन आहे आणि या उन्हामध्ये हे सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। खासदार ज्योती वाघमारे असतील, महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे या सगळ्यांसह अनेक नेते जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि रस्त्यावर बसून न्याय जे आहे ते पीडित मुलींना मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती या सगळ्यांच्या वतीनं केली जाते। खासदार ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत। खरं तर सोलापूरच्या नातीला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन तुम्ही सगळे रस्त्यावरती उतरलात। प्रचंड असा अमानुष कृत्य आहे, काय भूमिका आहे नेमक्या? ज्या वेदना सोलापूरकरांच्या मनात आहेत त्या वेदना, तो आक्रोश समजून घेण्यासाठीच या रणरणत्या उन्हात आज या सगळ्या नागरिकांच्या सोबत मी आंदोलनामध्ये सहभागी झाले। कारण कुठलीही आमदार, खासदार किंवा कोणतीही पदं या सगळ्यांच्या आधी मी सोलापूरची एक लेक आहे आणि मी जे नेहमी म्हणते की याच रस्त्यावरून अनवाणी पायानं चालत जर मी राज्यसभेपर्यंत पोहोचले तर आज सोलापूरच्या लेकीच्या न्यायासाठी ही लेक आज पुन्हा अनवाणी पायानं रस्त्यावरती बसलेली आहे। ज्या पद्धतीचा प्रकार घडला तो अत्यंत घृणास्पद आहे आणि त्यामुळेच ज्या नराधमानं स्वतःच्या घरातल्या पुतणीला सोडलं नाही, ज्या नराधमानं 65 वर्षाच्या म्हातारीला सोडलं नाही, ज्या नराधमानं शेळ्यांना, मेंढ्यांना, कुत्र्यांना, कोंबड्यांना सोडलं नाही, तो नराधम हा लांडगा आहे, तो नालायक आणि हरामखोर आहे। त्याला जगण्याचा अधिकार नाही आहे आणि त्याला जोपर्यंत फासावर लटकवलं जाणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। आणि या लढ्यामध्ये आम्ही पीडितांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, आम्ही जनभावनेच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठीच आज मी सोलापूरकरांच्या सोबत आज या आंदोलनात सहभागी आहे। अनेकांची मागणी बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने न्याय झाला त्या पद्धतीने न्याय झाला पाहिजे आणि एन्काउंटर केला गेला पाहिजे अशी भूमिका जनभावनेची दिसते। काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बदलापूरमधल्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता। त्यावेळेला खूप मानवाधिकार वगैरे करणाऱ्या लोकांनी आमच्यावर टीका केल्या होत्या, पण आम्ही उघडपणानं पोलिसांचं समर्थन केलं होतं की जर 2-4 वर्षाच्या चिमुरड्यांवरती अत्याचार होत असेल आणि जर पुन्हा तोच नराधम पोलिसांवर हल्ला करत असेल तर पोलिसांच्या बंदुका या गुन्हेगारांना ठोकण्यासाठी असतात। दिवाळीत मी घेतली होती, परंतु आज पुन्हा जनभावना ही रास्त आहे। कारण एक आई म्हणून मी लोकांचा आक्रोश समजू शकते, परंतु त्याच वेळेला कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि त्यामुळेच आज दिलेलं आहे की फास्टॅग कोर्टामध्ये आम्ही चालवू। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पीडित मुली वडिलांशी बोलताना सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरोपी फासावर लटकावला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि तो आरोपी जास्त दिवस जिवंत राहणार नाही। हे शिंदे साहेबांचे शब्द खूप काही सांगून जातात, कारण त्यांचं वागणं की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, लेकिन जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ याच्यातूनच आपण समजून जाण्यासारखं आहे। तो नराधम जिवंत राहणार नाही आणि पीडितेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। राज्यसभेमध्ये मी हा विषय उचलून धरेन, कारण हा केवळ एका लेकीचा प्रश्न नाही आहे। या ठिणगीनं सोलापूर जागं झालंय, पण पुन्हा महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या कुठल्याच लेकीवर अत्याचार होऊ नये इतके महिला सुरक्षेचे कायदे सक्षम झाले पाहिजेत, यासाठीचा लढा आम्ही संसदेत देऊ। ठिणगीनं खरं तर सोलापूर जागा झालेला आहे, त्यामुळं प्रत्येक लेक जे आहे ती सुरक्षित राहिले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे या ठिकाणी व्यक्त करतात। खरं तर फाशीची शिक्षा जी आहे ती या ठिकाणी झाली पाहिजे अशी भूमिका ते या ठिकाणी व्यक्त करतात। भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर या ठिकाणी आहेत। तरी खरं तर सगळ्यांचीच भूमिका आहे की त्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही आहे, फाशी शिक्षा झाली पाहिजे। भाजपची काय भूमिका आहे? या महाराष्ट्राच्या राज्यात जे छत्रपती शिवाजी राजांची कर्मभूमी, जन्मभूमी आणि जिजाऊंच्या हाताखाली वाढलेले हे शिवराय यांच्या राज्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कायद्याच्या या राज्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य हे मानवतेला काळिमा फासणारं कृत्य आहे असं मला वाटतं। या आणि अशा अनेक घटना, कोपर्डीची घटना असेल, बदलापूरची घटना असेल, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली घटना आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्या जनतेच्या भावनांचा विचार केला पाहिजे। जनतेच्या भावना, सर्व महिलांच्या भावना, सर्व तरुणांच्या, सर्व वयोगटातल्या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि लोक यामध्ये कायदा हातात घेऊ इच्छितात
लोकांना असं वाटते की या नराधमाला आमच्या हातात दिलं तर आम्ही ह्याला ठेचून मारू, ह्याला गोळी घालू, अशा तीव्र भावना प्रत्येकाच्या आहेत. त्यामुळे माझी गृहमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की बदलापूरच्या केसमध्ये जसं आपण त्या मातेला न्याय दिला अशा प्रकारचा न्याय या मातेला मिळावा, त्या चिमुकलीला न्याय मिळावा आणि अशा प्रकारचा कायदा आपण करायला भाग पाडलं पाहिजे की ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यामध्ये 15 दिवसामध्ये ह्या केसचा निकाल लागेल आणि संबंधिताला फाशी होईल, अशा प्रकारच्या भावना सगळ्यांच्या आहेत. तर आपण याबद्दल विचार करावा. कायद्यामध्ये पळवट आहेत, त्याचा योग्य वापर ते लोक करतात, परंतु अशा लोकांना कुठल्याही प्रकारची सवलत न देता त्याला फाशी द्यायला पाहिजे असं आमच्या सर्व जनतेचं मत आहे. याचा आपण ताबडतोब विचार करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. हे प्रकरण जे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या ठिकाणी भाजपच्या शहराध्यक्ष म्हणून तळमळ करतात. तर खासदार असतील, शहराध्यक्ष असतील, भाजपच्या काँग्रेसचे शहराध्यक्ष असतील, शिवसेना जिल्हा प्रमुख असतील, या सगळ्यांसह सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि घटनेचा निषेध करत असताना आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका या ठिकाणी मांडली जाते. कॅमेरा पर्सन आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.